श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना जीवनाचं धड आपण शिकलं पाहिजे. श्रोते हो, जीवन तुमची वाट पाहणार नाही, तर तुम्ही पहिले पाऊल उचललं पाहिजे. अन्यथा जीवन तुम्हाला मागं ठेवेल. सर्वजण हे तुमच्या बाजूने नसतात. विश्वास ठेवताना जरूर विचार करा. बरीच लोक ही स्वतःच्या फायद्यासाठी वागत राहतात. श्रोते हो, तुमचा वेळ मर्यादित आहे. जे महत्वाचं आहे ना, त्याच गोष्टीला प्राधान्य द्या आणि बाकीच्या गोष्टी तिथं सोडून द्या. सुख हे सापळा ठरू शकतं. वाढ नेहमीच आरामाच्या बाहेर होते. अपयश आवश्यक आहे, ते यशापेक्षा जास्त शिकवणारं पायरीचं दगड आहे. श्रोते हो, तुमच्या आनंदाची जबाबदारी ही तुमची स्वतःची असते. दुसऱ्यांकडून आनंदाची अपेक्षा ठेवणं हे नेहमी निरर्थक असते. श्रोते हो, परिपूर्णता हा भ्रम आहे. प्रगतीवर लक्ष केंद्रित करा, न पोहोचणाऱ्या आदर्शावर नव्हे. तुम्ही काही केलं तरी लोक तुमची निंदा करतील. म्हणूनच तुमच्या मूल्यांशी सुसंगत वागा. यशासाठी त्याग आवश्यक असतोय. मोठं उद्दिष्ट साधण्यासाठी काही सुखांचा त्याग हा करावाच लागतो. आणि शेवटी श्रोते हो, फक्त कृती बदल आणते. विचार आणि योजना महत्वाचे आहेत, पण कृतीच ही जीवन बदलत असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ज्या गोष्टी हातात नाही त्यांना मनातून मोकळं करा. ज्या जखमेतून रक्त येत नाही तो घाव आपल्या जवळच्या माणसानेच दिलेला असतो. पायाचा वेग हा तेव्हाच वाढतो जेव्हा डोक्यावर भार जास्त असतो. वडील कोणालाच कळत नाही, आपण फक्त अंदाज लावू शकतो. लेकरांच्या चुकांना पोटात घालत पाठीशी उभा फक्त बाप राहू शकतो. यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगलाच व्यवहार करा, कारण उतरताना हे सगळे परत भेटणार असतात. लोक आपल्याविषयी आपल्या मागे बरं वाईट काही बोलत असतात. याच्याशी आपला काही संबंध नसतो असं समजून पुढे चालत राहायचं. त्याचा विचार करायचा नाही, कारण निंदा केल्याशिवाय चांगल्या कामासाठी प्रेरणा मिळत नसते. आपली नियत जर चांगली असेल तर चुकीचे रस्ते सुद्धा आपल्याला योग्य जागेवर नेऊन पोहोचवतात. सारखी सारखी घेतलेली माघार हे तुम्ही दुबळे आहेत असं दाखवून देतं. त्यामुळे काही झालं तरी सारखी सारखी माघार घेत जाऊ नका. आपलं कर्म हे चांगलं असेल तर जास्त देवधर्म करायची गरज नसते. पाहिलेली स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी माणसाकडं जिद्द असावी लागते. जी व्यक्ती दूर अंतरावर असून सुद्धा सदैव आपल्या अवतीभोवतीच आहे अशी जाणीव होत राहते, तेव्हा समजून जावं की त्या व्यक्तीचं ऋणानुबंध हे आपल्या आत्म्याशी जोडलेलं आहे. मनातील ओझं कमी करण्यासाठी डोळ्यांना शेवटी रडावं लागतं. नजरेत जेव्हा फक्त व्यवहारच दिसायला लागतो तेव्हा समजून जावं नातं खऱ्या अर्थानं मागं पडत चाललंय. स्वतःला लहान समजत राहा, कारण हाच मोठा होण्याचा मार्ग असतो. कर्मानं देव प्रसन्न होतो आणि दिखाव्यानं माणूस. पाण्यानं भरलेला घडा हा आवाज करत नाही, पण अर्धवट भरलेल्या घड्याचा मोठा आवाज येतो. त्याचप्रमाणे ज्ञानी लोक पांडित्याचा गवगवा न करता ते शांत राहतात आणि अज्ञानी लोकच आपल्या शहाणपणाचा ढोल बडवत असतात.
जिवंत आहे तोवर त्यांना मिठी मारून घ्या. नंतर फक्त भास होतो, स्पर्श नाही. श्रीमंत मुलगा पाहण्याच्या नादात कित्येक आई वडील आपल्या मुलीला त्या व्यक्तीच्या स्वाधीन करतात, जी व्यक्ती त्या मुलीला सगळं आयुष्य खेळणं समजते. आपण जसे आहोत तसं आपल्यावर आयुष्यभर प्रेम करणारं माणूस हे नशिबानं मिळत असतं. एखाद्याच्या आयुष्यात आपलं असणं किंवा नसणं हे सारखंच झालं की तेव्हा आपला मार्ग आपणच ठरवायचा असतो, राहायचं की जायचं. आयुष्याची सुंदर व्याख्या न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून नाराज होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहणं म्हणजे खरं आयुष्य. एक लक्षात घ्या, कोणी तुमच्यासाठी जर त्याच्याकडचा दरवाजा हा बंद करत असेल तर त्याला याची जाणीव करून द्या की कडी दोन्ही बाजूला असते. आवडेल ते करायचं, आवडेल तसं राहायचं, फक्त सर्वांच्या नजरेतून आणि मनातून कधीही नाही उतरायचं. आयुष्य असं जगा की कोणी हसत असेल तर ते तुमच्यामुळं हसेल, तुमच्यावर नाही. आणि जर कोणी रडत असेल तर त्यानं तुमच्यासाठी रडलं पाहिजे, तुमच्यामुळं नाही. ज्या नात्यात शरीर एकाजवळ आणि मन दुसऱ्याजवळ, ते नातं जास्त काळ सोबत टिकू शकत नाही. खोटेपणा, धोका देणं आणि नाटक करणं या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंद नक्की देतील, पण याची किंमत तुम्हाला भविष्यात कधी ना कधी चुकवावी लागेल. शब्दानं शब्द वाढतात हे खरंच आहे, पण जिथं शब्द कमी पडतात तिथं नात्यात दुरावा वाढतो. मनापासून खुश राहायचं असेल तर सोबत आवडती व्यक्तीच लागते, नाहीतर आयुष्यभर चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन फिरावं लागतं. नातं टिकवण्याची शाश्वती नसेल तर नातं जोडण्याची हौस करू नका. स्वार्थासाठी अनेक पर्याय असतात.